हाय, वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. तर घरातील पूर्ण कामं आवरले. शेवटचंच काम बाकी होतं ते म्हणजे मशीन लावणं आणि मशीन लावलं आणि बाहेर पाऊस सुरू झाला. तर मग मी मोबाईल बघत बसले होते आणि मला माझ्यासमोर एक रील आली. तर तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी जर आपल्या घरात जर पितांबरी अवेलेबल नसेल तर आपण घरचे काही घटक वापरून पण आपली जी भांडी आहेत ती क्लीन आणि चकाचक करू शकतो. अशी ट्रिक होती त्यांनी दाखवली. तर मी ट्रिक ती आता अप्लाय करते. तर त्याच्यासाठी एकदम छान सोपी आणि सिंपल ट्रिक आहे. तर घरातलेच काही प्रोडक्ट वापरून आपण ते जे पेस्ट आहे ना ती तयार करणार आहे. त्याच्यासाठी खूप खूप आणि खूप सिंपल घटक लागतात. 2 चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि एक चमचा लिंबूचा रस म्हणजे एक अख्खा लिंबू त्याच्यामध्ये पिळून टाकायचं. एक 5 मिनिटापूर्वी ते भांड्यांवरती लावायचं आहे. तो लेप म्हणजे ती जी पेस्ट तयार करतोय आपण ती पेस्ट आपल्या तांब्या पितळाच्या भांड्यांवरती लावायचे. एक 5 मिनिटं वेट करायचंय आणि 5 मिनिटानंतर चेक करून बघू शकता तुम्ही, खरंच व्हिजिबल डिफरन्स दिसतोय. म्हणजे खरंच ही जी ट्रिक आहे ना हिने कमाल केली आहे. म्हणजे खरंच कामाची ट्रिक आहे. तर चला आता माझा पूर्ण जो तांब्या आहे मी तो पूर्ण घासून बघते. आता तुम्हाला मला टेस्टिंग करून दाखवलं तर खरंच रिझल्ट येतो. तुम्ही पूर्ण तांबा जो आहे तो घासून बघितलाय आणि खरंच तांब्या इतका चकाचक झालाय ना तुम्ही बघू शकता. ही ट्रिक खूपच आणि खूपच सोपी. जरी घरात पितांबरी अवेलेबल नसेल तरी पण आपण आपले तांब्या पितळाचे भांडे रोजचे डेली बेसिसचे जे भांडे असतात देवाचे आपण ते चकाचक करू शकता. तर मी तांब्या आणि ताट आहे ते रेडी केलंच आहे. तर आता माझ्याकडे एक पातेलं आहे तांब्याच्या बुडचं, मी त्याला पण ट्राय करते. हे तर खूप थोडंसं हे डार्क आहे कारण की तर मी गॅसवर डेली वापरते त्याच्यामुळे ते डार्क होतं. तर तुम्ही बघू शकता त्याने रिझल्ट दिलाय. तर शौर्य उठला आता आणि शौर्याला मी असं सारेला खाऊ घालते. त्याचा खायचा टाइम झाला. तर त्याचा खाऊ पिऊ घातलं आणि आता तो छान खेळतोय. तर चला भेटत राहू अशा नेक्स्ट एका मिनी ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.